संपूर्ण परफॉर्मन्स झाल्यानंतर ना आता वेळ होती ती रिझल्टची आणि रिझल्ट काढण्यासाठी आमची संपूर्ण टीम गेली DM कॅबिनकडे. त्याचं कारण असं की तिकडे कोणाचा डिस्टर्बन्स होणार नाही आणि रिझल्ट आम्ही शांत पद्धतीने काढू शकू, ज्याच्यामध्ये कसलाच घोळ होणार नाही. आणि मग आम्ही प्रोसेसला लागलो, ज्याच्यामध्ये आमचे जे काही मार्क्स होते, जे प्रत्येक जजनी त्यांच्या परफॉर्मन्स किंवा त्यांना जे जसं वाटलं त्यानुसार दिलेले होते, ते सगळे मार्क्स आम्ही कॅल्क्युलेट केले. त्यानुसार फर्स्ट, सेकंड, थर्ड जे काही प्राइजेस होते आम्ही ते काढले. आणि जो मार्कशीट आम्हाला पुढे द्यायचा होता तो आम्ही एका एन्व्हलपमध्ये पॅक करून आम्ही त्यांच्या टीमकडे सुपूर्द केला. आणि आता निघालो लंचसाठी. हा असा काही मंच होता जिथे आता उर्वरित प्रोग्राम जो होता संपन्न होणार होता. मस्तपैकी फर्स्ट क्लास जेवण करून घेतलं. काम केलं म्हणल्यावर जेवण तर करावंच लागते. जेवण केले. माझे जे कोरिओग्राफर मित्र होते ते सगळे मला तिथं भेटले. मस्त त्यांच्यासोबत फोटोशूट केला, धिंगामस्ती केली आणि त्याच्यानंतर ना आलो आम्ही परत. ही संपूर्ण जज टीम जी मंचाकडे येऊन आम्ही स्थानापन्न झालो. प्रोग्रामला सुरुवात झाली, नटराज पूजन झाले आणि आम्हा जजेसला सन्मानित करण्यात आलं, ज्यामध्ये शॉल, बुके, ट्रॉफी, प्रमाणपत्र होते. आणि मेन जी गोष्ट होती म्हणजे बक्षीस वितरण ते पार पडण्यात आले. सर्व संपूर्ण विद्यार्थ्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती झळकत होता. संपूर्ण विजेते टीम्सला पारितोषिकं देण्यात आली आणि या प्रोग्रामचा 2 दिवसीय प्रोग्रामचा शेवट इथंच झाला. आणि मी निघाले माझ्या घरी विथ हॅपी फेस. तर जात असताना परत एकदा छान इन्सिडेंट माझ्यासोबत घडला. एक विद्यार्थी माझ्याजवळ येऊन म्हणाला की मॅम प्लीज फोटो. मी त्याच्यासोबत फोटोशूट केला, माझाही सुंदर फोटोशूट केला आणि निघाले आपल्या परतीच्या प्रवासाला. जात असताना मला लक्षात आलं की माझं एक पार्सल आलेलं आहे ऑफिसवरती आणि मला ते आजच रिसीव केलं पाहिजे. आणि म्हणून मी गेले ऑफिसवरती. मस्त माझी टीम खादाडत बसली होती. त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या आणि माझं पार्सल घेऊन मी निघाले घरी. तर असा हा 2 दिवसाचा माझा प्रवास होता जजिंगसाठी इन्व्हाइट केलेला. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.